गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, आपली 3 गणित झालं होतं बेटा. आता आज माझं चौथं सम स्टार्ट होईल. ठीक आहे, पुन्हा चौथं सम तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. चौथं सम तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके. काय म्हणतोय बेटा चौथं सम ते बघा. 25 KVA. KVA ची किंमत दिली आहे. किती आहे बच्चे लोग? 25 KVA. 25 KVA. पुढे ट्रान्सफॉर्मर हॅज 500 टर्न्स ऑन प्रायमरी अँड 50 टर्न्स ऑन सेकंडरी. प्रायमरी वरती किती टर्न्स आहेत बेटा? म्हणजे N1 ची किंमत किती आहे? 500. ठीक आहे, आणि N2 ची किंमत किती आहे बेटा? 50 टर्न्स ऑन सेकंडरी. ठीक आहे, प्रायमरी वरती 500 टर्न्स आहेत, सेकंडरी वरती 50 टर्न्स आहेत. पुढे बोलायला गेलं द प्रायमरी इज कनेक्टेड. प्रायमरी कनेक्टेड आहे बेटा कशाला? 3000 व्होल्टला. म्हणजेच E1 इज इक्वल टू V1 इज इक्वल टू किती बेटा? 3000 व्होल्ट इज इक्वल टू किती? 3000 व्होल्ट. फ्रिक्वेन्सीची किंमत 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत किती म्हणते बेटा? 50 हर्ट्ज. फाइंड द फुल लोड प्रायमरी अँड सेकंडरी टर्न्स. फुल लोड प्रायमरी म्हणजेच I1 ची किंमत सांग आणि अजून एक काय सांग बेटा? I2 ची किंमत सांग. ठीक आहे, द सेकंडरी EMF. सेकंडरी EMF म्हणजे E2 ची किंमत सांग. EMF म्हणजेच काय असतं बेटा? व्होल्टेज. सेकंडरी EMF त्याच्यानंतर अँड द मॅक्सिमम फ्लक्स इन द कोर. मॅक्सिमम फ्लक्स म्हणजे फाइंड मॅक्सिमम फ्लक्स इन द कोर. निग्लेक्ट लिकेज जॉब्स अँड नो लोड प्रायमरी करंट. ओके, ते काही घेणं नाहीये सम सोबत. आता इथे सगळ्यात पहिले मला I1 काढायचा आहे. I1 साठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे बेटा. I1 इज इक्वल टू KVA इंटू 10⁻³ अपॉन खाली किती असतं बेटा? V1. राईट, KVA इंटू 10⁻³ अपॉन खाली किती असतं? V1. राईट, ओके. मग इथे KVA माझ्याकडे आहे किती बेटा? 25 इंटू 10⁻³ अपॉन खाली V1. V1 ची पण किंमत माझ्याकडे आहे किती बेटा? 3000. म्हणजेच मला I1 ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये. वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा? वरच्या ब्रॅकेटमध्ये 25 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवाइडेड बाय 3000. खालच्या ब्रॅकेटमध्ये किती आलं बेटा? 8.33 एम्पियर. 8.33 एम्पियर I1 ची किंमत भेटली. आता मला I2 काढायचं म्हटलं ना बेटा, तर मला इथे V2 लागेल. V2 आहे का? नाहीये. मग आधी V2 काढ. V2 कसं काय काढायचा? V2 म्हणजेच काय? माझा E2 आहे. V2 म्हणजेच काय? माझा E2 आहे. मग तो कसा काढणार? आता ॲज माझ्याकडे फॉर्म्युला आहे E2 अपॉन E1 इज इक्वल टू किती असतं बेटा? N2 अपॉन N1 आहे हा फॉर्म्युला. E2 अपॉन E1 इज इक्वल टू किती असतं? N2 अपॉन N1. राईट, मला काढायची कोणाची किंमत आहे? E2 ची. तो न्यूमरेटरलाच आहे, याला उलटं करायची गरज पडत नाही. कालच्या एका सम मध्ये आपण उलटं केलं होतं बेटा, आठवतंय? जी किंमत हवी असते ती न्यूमरेटरला हवी असते. ऑलरेडी न्यूमरेटरला आहे, मग टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मग E2 इज इक्वल टू किती होईल? N2 त्याला गुणिले E1 अपॉन खाली N1 अपॉन खाली किती आलं बेटा? N1. मग N2 ची किंमत 50 गुणिले E1 ची किंमत किती बेटा? 3000 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवाइडेड बाय N1 ची किंमत किती बेटा? 500. चलो E2 ची किंमत सांगा. कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा? 50 गुणिले 3000 भागिले एका ब्रॅकेटमध्ये घेतला, त्याला भागिले किती बेटा? 500. ब्रॅकेट कंप्लीट. किती आली E2 ची किंमत? 300 व्होल्ट. E2 ची किंमत किती आली बच्चा? 300 व्होल्ट. E2 भेटला, मग मला I2 काढता येईल. राईट, I2 साठी फॉर्म्युला पुन्हा I2 इज इक्वल टू KVA इंटू 10⁻³ अपॉन खाली V2 अपॉन खाली किती आलं? V2. यालाच मी V2 असं लिहू शकतो. चालेल बेटा. E2 म्हणजेच काय असतं बेटा? V2 विच इज इक्वल टू KVA पुन्हा 25 गुणिले 10⁻³ अपॉन खाली V2 ची किंमत किती बेटा? 300. चलो पुन्हा वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये I2 ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. 25 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवाइडेड बाय 300 खालच्या ब्रॅकेटमध्ये किती आलं? 83.33 काय बेटा? एम्पियर. ही कोणाची किंमत आली? I2 ची. ही कोणाची किंमत आली बेटा? I2. म्हणजे I1 भेटला, I2 भेटला, E2 पण भेटून गेला. पुढे काय काढायची गरज नाही. आता मला फाईन काढायचा आहे. फाईन माझा ह्या फॉर्म्युलामध्ये पण आहे, ह्या फॉर्म्युलामध्ये पण. आता E1 पण आहे माझ्याकडे, E2 पण आहे, N1 पण आहे, N2 पण आहे. कशात ती टाका?
याच्यात टाकलं तर उत्तर तेच येईल, याच्यात टाकलं तर उत्तर तेच येईल. आता मी मागच्या सम्समध्ये तुम्हाला दाखवलेलं की दोघीकडनं सोडलं तर उत्तर एकच येतं, चेंज होत नाही. मग कशासाठी टाका, आपण इवन मध्ये टाकून देऊ. ठीक आहे. फॉर फाईन, मग आता फॉर फाईन काढायचं असेल तर माझ्याकडे इवनचा एक फॉर्म्युला आहे. इवन इज इक्वल टू किती बेटा 4.44 फाय एफ इंटू द n1. मग इवन त्याला डिवाइडेड बाय खाली किती बेटा 4.44 एफ इंटू द n1 विच इज इक्वल टू 5, विच इज इक्वल टू किती आलं बेटा 5. मग इवनची किंमत किती आहे 3000 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवाइडेड बाय खाली पुन्हा 4.44 इंटू द एफ ची किंमत 50 आहे इंटू द n1 ची किंमत किती बेटा 500. ठीक आहे. चलो विच इज इक्वल टू किती आलं 5. कॅल्क्युलेशन्स करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये पुन्हा खालचं एका ब्रॅकेटमध्ये, वरचं एका ब्रॅकेटमध्ये पुन्हा खालचं एका ब्रॅकेटमध्ये 3000 त्याला डिवाइडेड बाय पुन्हा खालच्या ब्रॅकेटमध्ये 4.44 इंटू 50 इंटू 500 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 0.02. क्रॉस चेक करू द्या फक्त. किती आली तुमची किंमत 0.02. फाईनची किंमत 0.02 पुन्हा बघू द्या 0.027 0.027 आणि आडनाव काय असेल बेटा वेबर. आडनाव काय वेबर. ही कोणाची किंमत आली फाईनची. ही कोणाची किंमत आली बच्चलो फाईन. कळालं. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे शांततेमध्ये. व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. ओके. व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. ओके. आता बेटा गणित लिहून झालं असेल. आता मी 5वं सम स्टार्ट करतोय. 5वं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. 5वं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो कॉपी झालं असेल. ठीक आहे. काय म्हणतोय बेटा 5वं सम 220/110 व्होल्ट. 5वं सम घेतो बेटा 220 ऑब्लिक किती म्हणतोय 110 व्होल्ट. म्हणजे आता मला म्हणते पहिली किंमत प्रायमरीची असते म्हणजेच ती किंमत किती आहे बेटा 220 व्होल्ट आणि दुसरी किंमत सेकंडरीची असते म्हणजेच ती किंमत कुणाची आली E2 ची किंमत किती आली 110 व्होल्ट. पहिली किंमत प्रायमरीची, दुसरी किंमत सेकंडरीची. पुढे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर सप्लाइड विथ किती बेटा व्होल्टेज पुन्हा 220 व्होल्ट ऑलरेडी घेतलेला आहे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी दिली किती बेटा 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत किती आहे 50 हर्ट्ज. फाइंड द रेटेड प्रायमरी अँड सेकंडरी करंट. सोपं आहे बेटा. प्रायमरी करंटची किंमत सांग आणि सेकंडरी करंटची किंमत सांग. अच्छा अजून एक बाकी राहून गेलं. पुढे 220/2 kVA म्हणतोय. kVA ची किंमत दिलेली बेटा माझ्याकडनं बोलायचं राहून गेलं. 2 kVA ची किंमत किती आहे बच्चे लोक 2 kVA दिलेलं आहे माझ्याकडनं, हे चुकून राहून गेलं होतं. ठीक आहे. मात्र लिहून घेतलं पहा 220/110 व्होल्ट 2 kVA. मग 2 kVA म्हणजे kVA ची किंमत दिलेली आहे. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर इज सप्लाइड विथ 220 व्होल्ट 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फाइंड द रेटेड प्रायमरी अँड सेकंडरी करंट. आता प्रायमरी करंट काढायचं असेल तर पुन्हा फॉर्म्युला I1 इज इक्वल टू किती येतं बेटा kVA इंटू 10⁻³ अपॉन खाली V1 अपॉन खाली V1. याला मी V1 असं नाव देतो आणि याला मी V2 असं नाव देतो. चालेल बेटा. पुन्हा kVA 2 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवाइडेड बाय V1 ची किंमत किती बेटा 220. चलो I1 ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि पुन्हा खालचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा 2 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवाइडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 220 किती आलं 9.09. किती आलं 9.09 काय बेटा एम्पियर. ही कुठली किंमत आली I1 ची. आता काय काढणार I2 साठी फॉर्म्युला I2 इज इक्वल टू पुन्हा kVA इंटू 10⁻³ अपॉन खाली V2 अपॉन खाली किती बेटा V2 मग 2 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवाइडेड बाय V2 ची किंमत किती 110. चलो I2 ची किंमत पुन्हा वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं किती बेटा 110. ठीक आहे. किती आलं 18.18 राईट. किती आलं बेटा 18.18 एम्पियर. ही कोणाची किंमत आली I2 ची. ही कोणाची किंमत आली बेटा I2 ची. चलो ठीक आहे. गणित लिहून घ्या सगळ्यांनी पटापट.
गणित लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करायचा आहे, सम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम लिहून घ्या फटाफट. व्हिडिओ पॉज करा, सम लिहून घ्या, 5वं सम. सोपेट बेटा. आता हे जर फॉर्म्युला लक्षात आले तर आता गणित काय अवघड नाहीये. हा सगळा फॉर्म्युला जास्तीत जास्त याच्यावर गणित पडतात. ठीक आहे, ओके. अपेक्षा ठेवणं झालं असेल. आता 6वं गणित पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये कॉपी करून घ्यायचं आहे. 6वं गणित पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सुनील कॉपी करून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे, 6वं सम काय म्हणतोय बेटा, पुन्हा 220/110 220/110 वोल्ट. ओके, म्हणजेच काय झालं बेटा, E1 ची किंमत किती आली 220 वोल्ट आणि E2 ची किंमत किती आली बेटा 110 वोल्ट. राईट, यालाच मी V1 असं लिहू शकतो आणि यालाच मी V2 असं लिहू शकतो. 5 kVA. kVA पण दिलेला आहे बच्चा. kVA ची किंमत किती म्हणतोय तो 5 kVA. पुढे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर सप्लाइड विथ 220 वोल्ट. व्होल्टेज ऑलरेडी घेतलेलं आहे. ठीक आहे, 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत दिली 50 हर्ट्ज. पुन्हा फाइंड द रेटेड प्रायमरी अँड सेकंडरी. पुन्हा I1 ची किंमत सांग आणि I2 ची किंमत सांग. मागच्या सारखंच आहे, काहीच फरक नाहीये. ठीक आहे, फक्त किमती चेंज होते. पुन्हा I1 ची किंमत, I1 इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा, kVA इंटू 10⁻³ अपॉन खाली V1. यालाच मी V1 V2 लिहून घेतलं. kVA किती आहे 5 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय V1. V1 ची किंमत किती आहे बेटा 220. चलो I1 कॅल्क्युलेशन्स करा. I1 ची किंमत भेटेल वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये किती आले बेटा 5 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवायडेड बाय 220 ब्रॅकेट कंप्लीट किती आले बेटा 22.72 काय बेटा एम्पियर. ही कोणाची किंमत आली I1 ची. ही कोणाची किंमत आली I1 ची. आता काय काढणार I2 काढायचं झालं तर पुन्हा I2 इज इक्वल टू किती फॉर्म्युला kVA इंटू 10⁻³ अपॉन खाली V2 पुन्हा kVA 5 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय V2 ची किंमत किती बेटा 110. V2 ची किंमत किती आहे 110. कॅल्क्युलेशन्स करा. वरचं पुन्हा एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं पुन्हा एका ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, वरचं पुन्हा एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं पुन्हा एका ब्रॅकेटमध्ये किती आलं बेटा 45.4545 काय बच्चा इथे एम्पियर. ही कोणाची किंमत आली I2 ची. ही कोणाची किंमत आली बेटा I2 ची. ठीक आहे, सेम मागच्या सारखंच गणित होतं, काही जास्त फरक नव्हता. सेम मागच्या सारखंच गणित होतं, काही जास्त फरक नव्हता. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा आता पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल. कॉपी करून घ्यायचं आहे. पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल. कॉपी करून घ्यायचं आहे. पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल. कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय बेटा सम ते बघा आता. अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हॅज 200 टर्न्स ऑन प्रायमरी. कुठे बेटा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हॅज किती बेटा 200 टर्न्स ऑन प्रायमरी. प्रायमरीची संख्या म्हणजे N1 ची किंमत टर्न्स आहे म्हणजे N1 अँड 100 टर्न्स ऑन सेकंडरी म्हणजे N2 ची किंमत किती बेटा 100. पुढे द लोड ड्रॉज अ करंट. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं लोड ड्रॉज अ करंट. मुद्दाम लिहून घेतो. लोड हा नेहमी लोड ड्रॉज अ करंट याचं मिनिंग काय झालं बेटा माहिती का. लोड म्हणजे हे नेहमी सेकंडरी साईडचं असतं, लक्षात ठेवा. लोड हा नेहमी कुठे असतो बेटा सेकंडरी साईडला. लोड म्हणजे आउटपुट साईड असतं असं पण लक्षात घ्या. सेकंडरी साईड म्हणा किंवा त्याला आम्ही आउटपुट साईड असं पण म्हणतो. मग आउटपुट म्हणजे कुठे बेटा सेकंडरी साईडला असतो. हा महत्त्वाचा मुद्दा. लोड म्हणजे सेकंडरी म्हणजेच कुठला असतं बेटा आउटपुटला. ठीक आहे, लोड ड्रॉज अ करंट. करंट म्हणजेच कुठली किंमत झाली बेटा I2 ची.
I2 ची किंमत तो किती म्हणतो बेटा ते बघा. लोड वॉज अ करंट ऑफ किती बेटा 20 एम्पियर. 20 एम्पियर. ठीक आहे. फ्रॉम सेकंडरी. पुन्हा सेकंडरी म्हटलंच आहे बेटा पहा. इफ द प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू अ 200 वोल्ट. 200 वोल्ट म्हणजे E1 ची किंमत किती दिली बेटा 200 वोल्ट. म्हणजे तिथे V1 ची किंमत किती दिली 200 वोल्ट सप्लाय. डिटरमाइन द प्रायमरी करंट. प्रायमरी करंट सांग आणि अजून एक काय सेकंडरी व्होल्टेज सांग म्हणजेच E2 ची किंमत सांग. प्रायमरी करंट सांगायचं आणि सेकंडरीचं व्होल्टेज सांगायचं. आता बेटा मी इथे I1 I2 साठी केव्हीए मला दिलेलं नाहीये. केव्हीए आहे का कुठेतरी सम मध्ये बघा बरं. कुठेच मला केव्हीए दिलेलं आहे. म्हणजे मला हे सगळे हेच फॉर्म्युला वापरावे लागतील. I1 जरी काढायचं म्हटलं तर मला हे दोघं यूज करावं लागेल राईट. N2/N1 = I1/I2. राईट बेटा. N2/N1 किती असतो I1/I2. त्याने मला N2 माहिती आहे, N1 पण माहिती आहे, I1 माहिती नाही आहे, I2 पण माहिती आहे बेटा. माहिती आहे. त्याने मला I1 भेटेल म्हणजे पहिला फंडा. आणि सेकंड मध्ये मला E2 काढायचा आहे. मग E2/E1 = N2/N1. त्याच्यावर तुला E2 भेटेल. गॉट इट बेटा. म्हणजे पहिल्यांदा हे दोघं इक्वेट, मग हे दोघं इक्वेट. दिसतं बेटा. पहिल्यांदा हे दोघं इक्वेट करा, सेकंड टर्म मध्ये हे दोघं इक्वेट करा. मग आता ॲज पहिलं घेऊ. N2/N1 = किती येतं बेटा I1/I2 = I1/I2. फॉर्म्युला पहिल्यांदा आला नीट बघा. इथे नाही तर मुलं चुकून काय लिहितात N2/N1 = I2/I1. N2/N1 = I2/I1 असं चुकीचं लिहितात. N2/N1 = I1/I2 आहे असं लक्षात ठेवा. हा डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय. मग N2 त्याला गुणिले I2 त्याला डिवाइडेड बाय N1 which is equal to I1. ओके. N2 ची किंमत 100 त्याला गुणिले I2 ची किंमत 20 एका ब्रॅकेट मध्ये त्याला डिवाइडेड बाय N1. N1 ची किंमत किती आहे 200. चलो ब्रॅकेट कंप्लीट which is equal to I1. कॅल्क्युलेशन्स करा. I1 ची किंमत भेटेल. पुन्हा वरचं एका ब्रॅकेट मध्ये खालचं एका ब्रॅकेट मध्ये किती बेटा 100 गुणिले 20 एका ब्रॅकेट मध्ये त्याला डिवाइडेड बाय 200 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा I1 ची किंमत 10 एम्पियर. किती आली I1 ची किंमत 10 एम्पियर. I1 भेटला. आता पुढे काय करायचं बेटा मला E2. मग फॉर्म्युला कुठला बेटा E2/E1 = N2/N1 किती असतो N2/N1. हा डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय. मग E2 = N2 × the E1 अपॉन खाली N1. मग पुन्हा E2 = N2 ची किंमत किती आहे 100 त्याला गुणिले E1 ची किंमत किती बेटा 200. ठीक आहे. त्याला डिवाइडेड बाय N1 ची किंमत किती पुन्हा 200. मग 200 कॅन्सल होऊन जाईल. E2 लगेच भेटतोय तो म्हणजे किती आला बेटा 100 व्होल्ट. हा 200 कॅन्सल झाला. E2 ची किंमत किती आली बेटा 100 व्होल्ट. E2 ची किंमत किती आली बच्चालो 100 व्होल्ट. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळं समजून घ्यायचं आहे. पुन्हा व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळं समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळं सम लिहून घ्यायचं आहे. ओके. आता बेटा माझं 8वं सम चालू होईल. 8वं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सुनील कॉपी करून घ्यायचं आहे. 8वं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सुनील कॉपी करून घ्यायचं आहे. 8वं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सुनील कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय बेटा आता ते बघा. 2000/200 व्होल्ट. 8वं सम 2000/ किती बेटा 200 व्होल्ट. म्हणजेच ही झाली E1 ची किंमत. किती आली बेटा 2000 व्होल्ट. E1 ची किंमत 2000 म्हणजे त्याला V1 लिहू शकतो. आणि E2 ची किंमत किती आली बेटा 200 व्होल्ट. यालाच मी काय लिहू शकतो V2 लिहू शकतो. पुढे 20 KVA ची पण किंमत दिलेली आहे बच्चा लोक. 20 KVA. पुढे हॅज 66 टर्न्स ऑन सेकंडरीचे टर्न्स दिले किती बेटा 66 टर्न्स ऑन सेकंडरी. ठीक आहे. कॅल्क्युलेट द प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स. प्रायमरीची संख्या सांग. पुढे काय प्रायमरी अँड सेकंडरी फुल लोड करंट. प्रायमरी फुल लोड करंट म्हणजे I1 झाला. सेकंडरी फुल लोड करंट म्हणजे I2 झाला. निग्लेक्ट द लॉसेस. मग पुन्हा आता मला N1 काढायचा आहे. E1 E2 दोघं आहेत बेटा माझ्याकडे राईट. मग फॉर्म्युला कुठला E2/E1 किती असतो N2/N1. आता मला काढायचा N1 आहे तो डिवाइडला आहे. चालेल का बेटा. नाही आठवत आहे जे हवं आहे ते मी न्यूमेरिकल साईडला हवं असतं.
ते कुठे हवं बेटा, न्यूमरेटर, डिनॉमिनेटरला चालत नाही. मग याला उलटं काय, इकडचा पण उलटा होईल. काय होऊन जाईल बेटा, देअरफॉर E1 अपॉन E2 इज इक्वल टू किती बेटा, N1 अपॉन N2. आलं, मला N1 काढायचा, हा डिवाइड इकडे आलं मल्टिप्लाय. मग E1 त्याला गुणिले N2 अपॉन खाली E2 विच इज इक्वल टू N1, विच इज इक्वल टू किती बेटा, N1. मग E1 ची किंमत किती आली, 2000, त्याला गुणिले N2 ची किंमत 66, त्याला डिवाइडेड बाय E2 ची किंमत किती बेटा, 200. चलो कॅल्क्युलेशन्स करा, विच इज इक्वल टू N1. कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला N1 ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, 2000 गुणिले 66 एका ब्रॅकेटमध्ये, 2000 गुणिले 66 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवाइडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 200, ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा, 660 काय आलं बेटा, टर्न्स. ही कुठली किंमत आली तुमची, N1 ची. कुठली किंमत आली, N1 भेटला. आता काय काढायचं आहे, I1. मग I1 साठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे KVA, त्याला गुणिले 10⁻³ अपॉन खाली V1. मग KVA ची किंमत किती आहे बेटा, 20, त्याला गुणिले 10⁻³ अपॉन खाली V1 ची किंमत किती बेटा, 2000. कॅल्क्युलेशन्स करा, I1 भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, I1 भेटेल. वरच्या ब्रॅकेटमध्ये 20 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवाइडेड बाय खाली 2000, ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा, I1 ची किंमत 10 एम्पियर. I1 ची किंमत किती आली, 10 एम्पियर. ओके, आता I2 काढायचा आहे. I2 काढायचा असेल तर पुन्हा KVA × 10⁻³ अपॉन खाली V2. मग पुन्हा KVA किती आहे, 20 × 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवाइडेड बाय V2 ची किंमत किती बेटा, 200. चलो I2 ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. पुन्हा वरचा एका ब्रॅकेटमध्ये, खालचा एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा, 20 × 10⁻³, त्याला डिवाइडेड बाय 200. किती आली बेटा, I2 ची किंमत 100 एम्पियर. I2 ची किंमत किती आली, 100 एम्पियर. I2 ची किंमत किती आली बेटा, 100 एम्पियर. ओके, आता किती झाले बेटा आपले, आज चौथ्यापासून मी स्टार्ट केलं. 4 5 6 7 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. ओके बेटा, बरेच जण झाले बेटा आज. ठीक आहे. ओके, अजून गणित बाकी आहेत, ते गणित आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू बेटा. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून हे पण गणित लिहून घ्यायचं आहे. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.